नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या तालेवर असलेलं घराणं म्हणजे अकलूजचं मोहिते पाटील घराणं. आता हे मोहिते पाटील घराणं नवीन राजकीय तोरण बांधण्याच्या तयारीत आहे की काय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, नंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अशी या घराण्याची साधारणपणे आतापर्यंतची सगळी आत्तापर्यंत सगळा प्रवास राहिलेला आहे. अर्थात हा जो प्रवास सुरू झालेला होता तो शेतकरी कामगार पक्षापासून देखील सुरू झालेला होता. तो आता भाजप आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथपर्यंत येऊन ठेपलेला आहे. आता या प्रवासाला आणखीन काही नवीन वळण लागू शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. आता ही चर्चा सुरू व्हायची दोन महत्त्वाची कारणं आहेत. एक तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा दिल्ली दौऱ्यावरती होते, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळेस त्यांना भेटलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील. शिंदे आणि मोहिते पाटील यांची भेट झाल्यामुळं साहजिकच अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आणि आता नवीन राजकीय सोयरीक शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार शोधत आहेत की काय, अशी देखील चर्चा सुरू झाली. दुसरा मुद्दा चर्चेसाठीचा असा आहे की तो थेट शरद पवार यांच्या पक्षाचे काही खासदार हे शिवसेनेशी संधान बांधून आहेत. त्यामुळे देखील आपोआपच मग काही खासदार आणि त्यात स्वाभाविकपणे मोहिते पाटील आले, हे देखील मग शिवसेनेत जाऊ शकतात. या दोन शक्यतांमुळे ही सगळी चर्चा सुरू झाली. पण मला तर खरं तिसरं कारण आहे, ज्या तिसऱ्या कारणामुळं मोहिते पाटलांच्या नव्या राजकीय वाटचालीची चाहूल लागली असं मला म्हणायचं आहे. आणि ती नवी वाटचालीचं साठीचं कारण आहे की रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधान परिषदेची मुदत संपलेली आहे. ही विधान परिषदेची मुदत संपताना त्यांनी फडणवीस यांच्याशी आपले संबंध कसे होते, ठाकरे कुटुंबाशी आपले संबंध कसे होते, एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सहकार्य कसं केलं, अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाशी मोहिते पाटील कुटुंबाचे संबंध कसे होते, हे सारं उलगडून सांगितलं. त्यामुळे साहजिकच त्यांनी फक्त भाजपचे आभार मानलेले नाही आहेत, तर सर्व राजकीय पक्षांना, सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना आत्तापर्यंतच्या राजकीय वाटचालीचं किंवा आत्तापर्यंतच्या आपल्या स्नेहाचं सगळं श्रेय दिलेलं होतं. आता रणजितसिंह मोहिते पाटील यांची एक अडचण अशी झालेली आहे की त्यांना भाजपमध्ये जे स्थानिक नेतृत्व आहे, जयकुमार गोरे असू द्यात, माजी आमदार राम सातपुते असू द्यात, हे त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीपासून रणजितसिंह मोहिते पाटील आणि भाजप यांच्यामध्ये दुरावा पडलेला आहे. हा दुरावा इतका पडला की त्यांना पक्षातून तुम्हाला निलंबित का करू नये अशी नोटीस देखील बजावण्यात आलेली होती. चर्चा अशी होती की या प्रचाराच्या धामधुमीमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांची अकलूज येथे जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ देखील स्वीकारण्यास नकार दिलेला होता. अकलूज येथे ज्या ठिकाणी प्रचार सभा झाल्या, त्या प्रचार सभांमध्ये मोहिते पाटलांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या एकूण कारभाराविषयी देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सूचकपणे पण रोखठोकपणे टीका केलेली होती. त्यामुळं मोहिते पाटील यांचे जे भाजपमधले विरोधक आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे, मोहिते पाटलांसाठी भाजपचे दरवाजे बंद झालेले आहेत. पण याचं एक दुसरं उदाहरण आपल्याला असं दिसून येत आहे की मोहिते पाटलांना भाजपमधनं निलंबित करण्याची नोटीस दिली, पण भाजपनं त्यांना निलंबित केलं नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या निरोपाच्या समारंभामध्ये किंवा निरोपाच्या भाषणामध्ये मोहिते पाटलांनी देखील देवेंद्र फडणवीस आणि आपले स्नेह किती जवळचा होता हे आवर्जून सांगितलं. 2014ची त्यांनी आठवण अशी सांगितली की जेव्हा ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, म्हणजे देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे त्यांना ड्राईव्ह करून मुंबईला त्यांनी नेलेलं होतं. आणि तेव्हापासून मोहिते पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा संपर्क आहे, संबंध आहे आणि स्नेह देखील आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मोहिते पाटलांना सोडल्यानंतर भाजपला देखील विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातनं मोठा फटका बसला. एकट्या माढा लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीचे तब्बल 5 आमदार निवडून आणले. त्यामुळं भाजपला माहिती आहे की मोहिते पाटील यांची ताकद किती आहे. साहजिकच त्याचाच विचार करून मग मोहिते पाटलांशी संपर्क किंवा त्यांना पक्षातून निलंबित करण्याचं पक्षानं टाळलेलं आहे असं देखील बोललं जातंय आणि ती वस्तुस्थिती देखील आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पत्रांना किंवा त्यांनी सांगितलेल्या कामांना
फडणवीस हे प्राधान्य देतात असं देखील मोहिते पाटील समर्थकांचं म्हणणं आहे. पण याच्याच उलट मोहिते पाटील यांचे विरोधक आणि किंवा राम सातपुते यांचे समर्थक मंडळी असं म्हणतायत की मोहिते पाटील हे त्यांच्या तालुक्यात साधा तलाठी देखील बदलू शकत नाहीत. पण चित्र असं दिसतं आहे की तसं नाही आहे. तर मोहिते पाटील यांनी देखील आपली पद पूर्णपणे राखत आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यांना योग्य तो मान देत भाजपमधलं त्यांचं मानाचं पान किंवा एक शब्द राखून ठेवलेला आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे, मोहिते पाटलांची परीक्षा भाजप घेऊ शकतं. त्यामुळं आता एप्रिलमध्ये होणाऱ्या लगेच विधान परिषद निवडणुकीमध्ये रणजित मोहिते पाटलांना संधी देखील मिळू शकणार नाही. मग याचा अर्थ मोहिते पाटील करणार काय? आता अनेकांचा होरा असा आहे की मोहिते पाटील हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष सत्तेमध्ये नाही आहे, त्या पक्षामध्ये राम उरलेला नाही आहे. त्यामुळे त्या पक्षासोबत राहिलं काय आणि राहिलं काय तसा उपयोग स्थानिक राजकारणामध्ये होऊ शकत नाही. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर यांचं विलिनीकरण जर झालं असतं तर मोहिते पाटील हे स्वाभाविकच त्यांचं देखील राजकारण सोलापूर जिल्ह्यामध्ये फुललं असतं. असं बोललं देखील जात आहे की जिल्हा परिषद निवडणुकीमध्येच अजित पवार आणि मोहिते पाटील यांचं बोलणं झालेलं होतं. मोहिते पाटलांशी योग्य समन्वय राखत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची अशी काही उमेदवारी देण्यात आलेली होती की माणसं ही मोहिते पाटलांची पण उमेदवारी घड्याळाची असं देखील समीकरण जोडण्यात आलेलं होतं. आणि त्यामुळं साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्र आले असते तर मोहिते पाटलांसाठी देखील ते सोयीचं होतं. पण ते आता तसं घडताना दिसत नाहीये. पार्थ पवार यांच्या सोबत रणजितदादा हे कनिष्ठ सहकारी म्हणून काम करतील याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळं भाजपमध्ये लगेच मानाचं पान मिळत नाहीये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबून उपयोग होत नाहीये. त्यामुळे राहिला जो पर्याय आहे तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा. सध्या तरी त्याच पर्यायावर जोरदार चर्चा सुरू आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये देखील मोहिते पाटलांनी शिवसेनेला आपल्या सोबत घेतलं होतं. एकनाथ शिंदे आणि मोहिते पाटील यांचे देखील चांगले संबंध आहेत. वसंत डावखरे असताना विजयदादा आणि एकनाथ शिंदे यांचा स्नेह जुळून आलेला होता. आनंद दिघे यांच्याशी देखील विजयदादा आणि त्यांच्या कुटुंबाचा स्नेह होता. एकनाथ शिंदे जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून पंढरपूरला आषाढी एकादशीच्या पूजेसाठी आले होते तेव्हा श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या मातोश्री यांनी आवर्जून अकलूजला विजयदादा यांची भेट घेतलेली होती. त्यामुळं विजयदादा किंवा मोहिते पाटील यांची राजकीय ताकद काय आहे याची पूर्णपणे जाणीव ही एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळं हा देखील पर्याय त्यांच्यासाठी खुला असू शकतो. पण जे काही बोललं जात आहे, जे मोहिते पाटलांच्या अतिशय जवळचे लोक सांगतायत त्यांना असं वाटतं आहे की मोहिते पाटलांसाठी सध्या तरी हा काळ प्रतीक्षेचा आहे. तोही विशेष करून रणजितसिंह मोहिते पाटलांसाठी. रणजितसिंह मोहिते पाटलांची परीक्षा भाजप आणखीन काही काळ घेऊ शकेल. एप्रिलमध्ये त्यांना विधान परिषद लगेच देऊ शकणार नाही. 2029 साठी सोलापूरची किंवा महाराष्ट्राची जर जागा जिंकायची असेल तर मोहिते पाटलांची देखील साथ ही भाजपला हवी असेल. त्यामुळं सध्या तरी भाजप त्यांना वेट आणि वॉचवर ठेवेल. दुसरीकडे अशी गोष्ट आहे, एकनाथ शिंदे यांना स्थानिक निवडणुकांमध्ये सोबत घेतल्यामुळे त्यांच्या पक्षाला सोबत घेतल्यामुळं त्यांची जी विकास कामांसाठीची जी काही निकड आहे ती तिकडनं पूर्ण होऊ शकते. सध्या तरी मोहिते पाटील देखील कोणत्याच पक्षात जाण्याची घाई करणार नाहीत. धैर्यशील मोहिते पाटील खासदार म्हणून शरद पवार यांच्या पक्षात राहतील. रणजितदादा हे भाजपमध्येच थोड्या साईडलाईनला झालेले आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसतील. पण सध्या तरी भाजपसोबत जाण्यातच लॉंग टर्मचं हित आहे हे मोहिते पाटलांना मला वाटतं कळून चुकलेलं असेल. त्यामुळं ते देखील वेट अँड वॉच याच भूमिकेमध्ये राहतील आणि भाजपने जर प्रतीक्षा करायला लावली तर ती सहर्ष स्वीकारतील असं तरी सध्या दिसतं आहे. दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राम सातपुते यांना देखील भाजप काहीतरी सल्ला देऊन मोहिते पाटलांशी जुळून घ्यायला लावू शकेल का? मोहिते पाटलांचं वर्चस्व किंवा त्यांचं जो काही त्यांच्या मतदारसंघामध्ये ताकद आहे ती राखण्यासाठी भाजप मदत करेल का हे आगामी काळातच आपल्याला दिसू शकेल. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम
म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.